Okay, so now in this lecture we are going to study the resonance effect. Similar to the inductive effect, we have seen that in inductive effect there are two types of effect. Electron donating inductive effect, which is called as a plus I effect, positive inductive effect, and the another one is electron withdrawing. Suppose आपल्याकडे कार्बन कार्बन चेन आहे नॉन पोलर आणि त्याच्यामध्ये आपण इलेक्ट्रॉन डेन्सिटी डोनेट केली की आपण म्हणायचं पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट. सपोज कार्बन कार्बनच्या चेन मधून इलेक्ट्रॉन डेन्सिटी विड्रॉ केली, वी कॉल्ड इट एज अ निगेटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट मायनस आय इफेक्ट. In a similar manner, in resonance, we have resonance effect, positive resonance plus R effect, or negative resonance minus R effect, and that resonance, which is also known as mesomerism. So these resonance effects are also called as mesomeric effect, plus M effect, minus M effect, or we can call it as a plus R positive resonance and minus R negative resonance. Now, what does this resonance effect means? See, resonance is nothing but delocalization of pi electrons or lone pairs throughout a conjugated system. की आपल्याकडे एखादी कॉन्जुगेटेड सिस्टीम आहे आणि त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनचं डिलोकलायझेशन होतंय. दॅट फिनॉमिनॉन इज कॉल्ड ॲज अ रेझोनन्स. त्या फिनॉमिनॉनला आपण रेझोनन्स म्हणायचं. आता हे रेझोनन्स इफेक्ट म्हणजे काय बघ, की सपोज आपल्याकडे एखादी कॉन्जुगेटेड सिस्टीम आहे आणि कॉन्जुगेटेड सिस्टीमला आपण एखादा ॲटम किंवा ग्रुप अटॅच केला, अँड इफ दॅट ग्रुप अँड ॲटम increases the electron density in a conjugated system, or if that group or atom decreases the electron density from the conjugated system, on the basis of that resonance effect is classified as plus R and minus R effect. म्हणजे मी काय म्हणतोय तुला की एखादी कॉन्जुगेटेड सिस्टीम आहे आणि कॉन्जुगेटेड सिस्टीमला एखादा ॲटम अटॅच आहे की तो त्या कॉन्जुगेटेड सिस्टीम मध्ये इलेक्ट्रॉन डेन्सिटी डोनेट करतो. इलेक्ट्रॉन डेन्सिटी कॉन्जुगेटेड सिस्टीम मध्ये डोनेट केली की ती जी कॉन्जुगेटेड सिस्टीम आहे त्याची पोलॅरिटी इन्हान्स होणार, किंवा इलेक्ट्रॉन डेन्सिटी विड्रॉ केली तरी पण कॉन्जुगेटेड सिस्टीम आहे त्याच्यामध्ये पोलॅरिटी इन्हान्स होते. नाउ दिस इफेक्ट इज कॉल्ड ॲज अ रेझोनन्स इफेक्ट. Resonance is a different thing. Delocalization of pi electrons or lone pairs throughout a conjugated system is called as resonance, and resonance effect means this thing: the polarity produced in a molecule, by interaction between conjugated pi bonds is called as resonance effect or mesomeric effect. म्हणजे काय ते बघूयात आपण, मी तुला सांगतो हळूहळू. आता हा जो रेझोनन्स इफेक्ट आहे इंडक्टिव्ह इफेक्ट सारखंच की रेझोनन्स इफेक्ट आपण दोन टाइप मध्ये क्लासिफाय केलाय. पॉझिटिव्ह रेझोनन्स इफेक्ट विच इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ इलेक्ट्रॉन डोनेटिंग इफेक्ट. म्हणजे काय, वेन द ग्रुप डोनेट्स इलेक्ट्रॉन टू द कॉन्जुगेटेड सिस्टीम इट शोज प्लस एम इफेक्ट. एकदम महत्वाचं प्लस एम किंवा त्याला आपण म्हणूयात प्लस आर इफेक्ट. वेन द ग्रुप डोनेट्स इलेक्ट्रॉन टू द कॉन्जुगेटेड सिस्टीम इट इज कॉल्ड ॲज अ प्लस एम इफेक्ट और प्लस आर इफेक्ट. नाउ लेट्स टेक अ एक्झाम्पल ऑफ कॉन्जुगेटेड सिस्टीम. आपण इथे एखादी कॉन्जुगेटेड सिस्टीम ड्रॉ करूयात. सिंपल कॉन्जुगेटेड सिस्टीम जी आतापर्यंत आपण ड्रॉ करत आलोय ती ब्युटाडाईनची. चलो, तर मी इथे एक ब्युटाडाईनची कॉन्जुगेटेड सिस्टीम घेतो. बघ, लक्ष दे काय होतंय बघतो आता याच्यामध्ये. आता बघ, CH2 डबल बॉन्ड CH डबल बॉन्ड CH2. हे आपल्याकडे नॉर्मल ब्युटाडाईन आहे, ह्याला कोणी अटॅच नाही. आता इलेक्ट्रॉन डोनेटिंग इलेक्ट्रॉन विड्रॉविंग कुठलाही ग्रुप में अटॅच केला नाही. पण ही कॉन्जुगेटेड सिस्टीम आहे. आपल्याला काय माहितीये याच्यामध्ये काय, अल्टरनेट मल्टिपल बॉन्ड्स, मल्टिपल बॉन्ड, सिंगल बॉन्ड, देन अगेन मल्टिपल बॉन्ड. सो दिस वन इज अ कॉन्जुगेटेड सिस्टीम. नाउ when the group donates electron to the conjugated system it shows plus M effect. आता काय बघ, ही कॉन्जुगेटेड सिस्टीम आपल्याला कळलं. आता या कॉन्जुगेटेड सिस्टीमला मी एखादा ग्रुप अटॅच करणार आहे की जो या कॉन्जुगेटेड सिस्टीम मध्ये इलेक्ट्रॉन डेन्सिटी डोनेट करेल आतमध्ये. बघ आता एक्झाम्पल बघ एखादं. आता ही कॉन्जुगेटेड सिस्टीम आहे आपल्याला कळलं. काय याचं रेझोनेटिंग स्ट्रक्चर ड्रॉ करून ठेवू मी? नको ना, काही गरज नाही. आपल्याला माहिती आहे ही कॉन्जुगेटेड सिस्टीम आहे. आता ही जी कॉन्जुगेटेड सिस्टीम आहे इथला एक एच काढतो बघ याचा, आणि याचा जो एक एच आहे आता एखादा नवीन ग्रुपनी मी रिप्लेस करतो. आता ह्याला मी कोण अटॅच करतो, ह्याला अटॅच करतो आपण म्हणत OH. आता आपल्याकडे ही कॉन्जुगेटेड सिस्टीम आहे बघ, आणि या कॉन्जुगेटेड सिस्टीमला आता आपण OH अटॅच केला इकडे OH. आता आपल्याला माहिती आहे की ऑक्सिजन आहे, ऑक्सिजननी कधी पण दोन बॉन्ड बनवले की त्याच्याकडे दोन काय शिल्लक राहतात, लोन पेअर्स. तर आत्ता हा जो ऑक्सिजन आहे त्याच्याकडे लोन पेअर्स आहेत. आत्ता दिसत नाहीयेत आपल्याला आणि कोण दाखवत पण नाही. आपण लक्षात ठेवायचं ते की हा जो ऑक्सिजन आहे
आम्हाला माहिती आहे ह्या ऑक्सिजनकडे आता काय आहेत, लोन पेअर्स आहेत, 2 लोन पेअर्स. मग आता ही पण एक कॉन्ज्युगेटेड सिस्टीम आहे बघ, डबल बॉन्ड, सिंगल बॉन्ड, इलेक्ट्रॉन रिच. आणि मग आता होतं काय की सपोज जर कॉन्ज्युगेटेड सिस्टीम असेल, मल्टिपल बॉन्ड, सिंगल बॉन्ड, इलेक्ट्रॉन रिच, आपल्याला माहिती आहे नाव द लोन पेअर गेट्स कन्वर्टेड इनटू पाय बॉन्ड अँड पाय बॉन्ड गेट्स कन्वर्टेड इनटू लोन पेअर. पाय बॉन्ड कशामध्ये कन्वर्ट होतो, लोन पेअर मध्ये. लोन पेअर कशामध्ये कन्वर्ट होते, पाय बॉन्ड मध्ये. मग आता झालं काय बघ, आपल्याला माहिती आहे की ही पलीकडची एक कॉन्ज्युगेटेड सिस्टीम होती, डबल बॉन्ड, सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड, कॉन्ज्युगेटेड सिस्टीम. ह्या कॉन्ज्युगेटेड सिस्टीमला OH अटॅच झाला की OH मध्ये आता ही लोन पेअर कशामध्ये कन्वर्ट होणार, पाय बॉन्ड मध्ये. अँड सायमल्टेनियसली दिस पाय बॉन्ड गेट्स कन्वर्टेड इनटू लोन पेअर. का तर इथल्या कार्बनचे मग 5 बॉन्ड बनतील. आता त्याचे 4 बॉन्ड आहेत, 1 2 3, आणि हा H बरोबरचा 5th बॉन्ड, 4th बॉन्ड. हा बॉन्ड इकडे आला ऍज अ पाय बॉन्ड, तर कार्बनचे 5 बॉन्ड बनतील. 5 बॉन्ड बनवत नाही कार्बन, तर एक पेअर इकडे शिफ्ट होणार आहे. मग बघ आता आपण रेझोनेटिंग स्ट्रक्चर ड्रॉ करू याच्यामध्ये, की पेअर आहे इकडे आली ऍज अ पाय बॉन्ड. तर हा जो पाय बॉन्ड आहे, नाव दिस पाय बॉन्ड इज शिफ्टेड टुवर्ड्स दिस कार्बन ॲटम ऍज अ लोन पेअर. मग आपल्याला याचं दुसरं रेझोनेटिंग स्ट्रक्चर बघायला मिळेल. हे बघ, CH2 डबल बॉन्ड CH, आता सिंगल बॉन्ड CH. याच्याकडे एक पेअर आली बघ, याच्याकडे काय झाली, एक पेअर आली, आणि पेअर आल्यामुळे याच्यावरती चार्ज काय आला, मायनस. आणि बाकीचं आहे तसंच. आता पुढे परत एक CH, आता सिंगल बॉन्ड, इथला डबल बॉन्ड गेला बाळा, CH बॉन्ड, आणि इथे फॉर्म झाला डबल बॉन्ड. ऑक्सिजन आणि ऑक्सिजनला आधीपासूनच एक कोण अटॅच आहे, H, आणि ऑक्सिजनकडे आता एकच पेअर शिल्लक राहिली, एक आतमध्ये गेली बॉन्डिंग मध्ये, म्हणून ऑक्सिजनवरती चार्ज काय येणार आहे, पॉझिटिव्ह. आपल्याला माहिती आहे ह्या ऑक्सिजनवरती चार्ज काय येईल आता, पॉझिटिव्ह चार्ज. ओव्हरऑल पहिलं स्ट्रक्चर पण न्यूट्रल होतं, 0 चार्ज, आणि आता पण प्लस मायनस 0 चार्ज आहे. पण आता तू लक्ष दे, ही जी कॉन्ज्युगेटेड सिस्टीम होती आपल्याकडे, ह्या कॉन्ज्युगेटेड सिस्टीमला OH अटॅच झाल्यामुळे हे जे कार्बन्स आहेत आता कॉन्ज्युगेटेड सिस्टीम मधले, त्यांच्यावरती कुठला चार्ज डेव्हलप झाला, निगेटिव्ह. म्हणजे जी कार्बनची चेन होती, जी कॉन्ज्युगेटेड सिस्टीम होती, त्या कॉन्ज्युगेटेड सिस्टीम काय बनली, इलेक्ट्रॉन रिच बनली. इलेक्ट्रॉन रिच कशामुळे बनली, ड्यू टू इलेक्ट्रॉन डोनेटिंग इफेक्ट. ही जी कॉन्ज्युगेटेड सिस्टीम आहे, ह्या कॉन्ज्युगेटेड सिस्टीमला ह्या OH नी आतमध्ये काय केलं, इलेक्ट्रॉन डोनेशन. मग इथं ते म्हणलंय, वेन द ग्रुप डोनेट्स इलेक्ट्रॉन, वेन द ग्रुप डोनेट्स इलेक्ट्रॉन टू द कॉन्ज्युगेटेड सिस्टीम इट शोज प्लस एम इफेक्ट. ह्या ग्रुपनी काय केलं, ह्याला इलेक्ट्रॉन दिले, ह्याला इलेक्ट्रॉन दिले, म्हणून सिस्टीम मध्ये कुठला चार्ज डेव्हलप झाला, कॉन्ज्युगेटेड सिस्टीम मध्ये निगेटिव्ह. आणि अजून पुढे तू एखादं स्ट्रक्चर ड्रॉ करू शकतोस बघायचं. आता तुला हा काय माहिती आहे, इलेक्ट्रॉन रिच, सिंगल बॉन्ड, आणि परत काय, डबल बॉन्ड. अल्टरनेट आलं बघ, मल्टिपल बॉन्ड, सिंगल बॉन्ड, इलेक्ट्रॉन रिच, परत एकदा तीच सिस्टीम. तर तू अजून स्ट्रक्चर काढू शकतो इथे. आता याच्यामध्ये तू काय म्हणू शकतो आता, की लोन पेअर गेट्स कन्वर्टेड इनटू पाय बॉन्ड अँड नाव पाय बॉन्ड गेट्स कन्वर्टेड इनटू लोन पेअर. तर अजून पुढचं रेझोनेटिंग स्ट्रक्चर आहे. त्या कॉन्ज्युगेटेड सिस्टीम मध्ये आता काय होतंय बघ, CH2 पेअर आली आता ह्या कार्बनकडे, CH2 कडे, म्हणून त्याच्यावरती आला मायनस चार्ज, याच्यावरती आला मायनस चार्ज, आणि बाकीचं आता नॉर्मल बघ सगळं. आता इकडे सिंगल बॉन्ड, आधी तिथे डबल बॉन्ड होता, आता सिंगल झाला CH. आता इथे डबल बॉन्ड फॉर्म झाला, का तर लोन पेअर या दोघांच्या मध्ये आली, CH. मग परत CH आणि डबली बॉन्डेड ऑक्सिजन, हे आहे तसंच ऑक्सिजन, आणि त्याला कोण अटॅच, H, आणि ऑक्सिजनकडे एक पेअर त्याची, आणि ऑक्सिजनवरती चार्ज काय, प्लस, ऑक्सिजनवरती चार्ज प्लस. तर हे बघ, एवढा पोर्शन बघ, हा होता कॉन्ज्युगेटेड पार्ट. ही होती आपल्याकडे कॉन्ज्युगेटेड सिस्टीम, आणि त्या कॉन्ज्युगेटेड सिस्टीमला OH अटॅच झाला. ह्या कॉन्ज्युगेटेड सिस्टीमला OH अटॅच झाला की OH नी कॉन्ज्युगेटेड सिस्टीम मध्ये इलेक्ट्रॉन दिले, म्हणून कॉन्ज्युगेटेड सिस्टीम मध्ये काय डेव्हलप झालाय बघ, निगेटिव्ह चार्ज. वेनेवर द ग्रुप or atom, whenever the group or atom increases electron density in a conjugated system by donation of electron, that group is called as a plus M group. That group is called as a plus M group or plus R group. त्याला काय म्हणायचं तू, plus M or plus R group, positive resonance effect or positive mesomeric effect.
तर आता पॉझिटिव्ह इफेक्ट झाला बघ, हा पॉझिटिव्ह रेझोनन्स इफेक्ट झाला किंवा पॉझिटिव्ह मेसोमेरिक इफेक्ट झाला. आता हीच कॉन्जुगेटेड सिस्टीम घेतो मी इकडे. आता इकडे काय म्हणलंय बघ, दुसरा टाईप काय, निगेटिव्ह रेझोनन्स इफेक्ट, इलेक्ट्रॉन विड्रॉविंग, की तुझ्याकडे कॉन्जुगेटेड सिस्टीम आहे आणि त्या कॉन्जुगेटेड सिस्टीम मधून इलेक्ट्रॉन्स विड्रॉ केले. इथं लिहिलंच आहे बघ मी, की वेन द ग्रुप विड्रॉज इलेक्ट्रॉन फ्रॉम द कॉन्जुगेटेड सिस्टीम इट शोज -I इफेक्ट, -R इफेक्ट और -M इफेक्ट. कॉन्जुगेटेड सिस्टीम मधून इलेक्ट्रॉन विड्रॉ केली की त्याला आपण काय म्हणतोय, -M इफेक्ट. मग आता मी कॉन्जुगेटेड सिस्टीम घेतो बघ, तीच कॉन्जुगेटेड सिस्टीम, नवीन वगैरे काही घेणार नाही मी. आता बघ तीच कॉन्जुगेटेड सिस्टीम घेतो मी इकडे, मग अशी होती तीच सेम, काही चेंज नाही त्याच्यामध्ये. CH2 डबल बॉन्ड, CH सिंगल बॉन्ड, CH डबल बॉन्ड, CH सिंगल बॉन्ड. आता ही कॉन्जुगेटेड सिस्टीम आहे बघ, तुझ्याकडे स्क्रीनवरती जी दिसते इट इज अ कॉन्जुगेटेड सिस्टीम. तू म्हणाल कशी, हे बघ मल्टिपल बॉन्ड, सिंगल बॉन्ड, मल्टिपल बॉन्ड, सिंगल बॉन्ड, काय असेल ते. एवढी तर कॉन्जुगेटेड सिस्टीम आहे ना, आम्हाला दिसतंय अल्टरनेट मल्टिपल बॉन्ड्स आहेत. ओके, दिस वन इज अ कॉन्जुगेटेड सिस्टीम. एवढं तर आम्हाला कळलं की कॉन्जुगेटेड सिस्टीम आहे. आता या कॉन्जुगेटेड सिस्टीमला मी एखादा ऍटम किंवा ग्रुप अटॅच करतोय. आता या कॉन्जुगेटेड सिस्टीमला मी काय अटॅच करतोय बघ, ह्या कॉन्जुगेटेड सिस्टीमला मी अटॅच करतो फॉर्मिल ग्रुप. फॉर्मिल ग्रुप म्हणजे आपल्याला माहिती आहे ना, C डबली बॉन्डेड ऑक्सिजन H, फॉर्मिल ग्रुप. का सायनो ग्रुप अटॅच करू, CN अटॅच करतो, सायनो ग्रुप. तो यासाठी सिंपल, हा सायनो ग्रुप CN ग्रुप माहिती आहे ना आपल्याला, कार्बन आणि ट्रिपली बॉन्डेड नायट्रोजन, आणि नायट्रोजनची पेअर, कुणावरती काही चार्ज नाही, सायनो ग्रुप. चलो, तर त्याला सायनो ग्रुप अटॅच करतो मी इकडे. ही जी कॉन्जुगेटेड सिस्टीम आहे त्याला मी काय अटॅच केला, हा सायनो ग्रुप. नायट्रोजनने आम्हाला माहित आहे, नायट्रोजन ऍटॉमिक नंबर 7, इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन 2,5, नायट्रोजन 1 2 3 4 5, आणि नायट्रोजननी 3 बॉन्ड बनवले की एक काय शिल्लक राहते, लोन पेअर. नायट्रोजननी 3 बॉन्ड बनवले की एक काय शिल्लक राहते, लोन पेअर. आता बघ कॉन्जुगेटेड सिस्टीम आहे, डबल बॉन्ड, सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड, सिंगल बॉन्ड, ट्रिपल बॉन्ड, म्हणजे अल्टरनेट मल्टिपल बॉन्ड्स, मल्टिपल बॉन्ड, सिंगल बॉन्ड, मल्टिपल बॉन्ड, सिंगल बॉन्ड, मल्टिपल बॉन्ड. आणि आता याच्याकडे पाय बॉन्ड पण आहे आणि लोन पेअर आहे, तर फक्त पाय बॉन्ड जातो कॉन्जुगेशन मध्ये, रूल आहे आपल्याकडे. चलो, तर ते तर आम्हाला कळलं. मग आता याच्यामध्ये बघ इथे काय होणार आहे, इलेक्ट्रॉनचं ज्यावेळी शिफ्टिंग होणार आहे, कार्बन आहे, ट्रिपल बॉन्ड आहे, नायट्रोजन आहे, आणि यांच्यामध्ये आता पाय बॉन्ड शिफ्ट होताना जर इकडे शिफ्ट झाला तर काय होणार आहे, आपल्याकडे कार्बन डबल बॉन्ड, नायट्रोजन, नायट्रोजनकडे पाय बॉन्ड शिफ्ट झाला म्हणून त्याच्यावरती चार्ज काय आला, मायनस, आणि इथल्या कार्बनवरती चार्ज काय आला, प्लस. इथल्या कार्बनवरती चार्ज काय आला, प्लस. आणि ऑब्वियस रिझन आहे बाळा की ही पेअर आहे ती नायट्रोजनकडे शिफ्ट होणार आहे, का आता आम्हाला माहिती आहे इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी, नायट्रोजन इज मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह दॅन कार्बन. मग आता हा जो सायनो ग्रुप आहे, ह्या सायनो ग्रुपमध्ये काय होणार आहे बघ, ह्या सायनो ग्रुपमध्ये ही जी पेअर आहे ती नायट्रोजनकडे शिफ्ट होणार आहे. ही पेअर नायट्रोजनकडे शिफ्ट झाली की आपल्याला एक रेझोनेटिंग स्ट्रक्चर मिळेल बघ. ते रेझोनेटिंग स्ट्रक्चर मी इकडे ड्रॉ करतो, इथे CH2 डबल बॉन्ड, CH सिंगल बॉन्ड, CH. आता डबल बॉन्ड आहे बघ, डबल बॉन्ड, CH. आणि आता काय झालं बघ, ह्या ग्रुपमध्ये हा कार्बन, डबली बॉन्डेड नायट्रोजन, आणि नायट्रोजननी एक पेअर स्वतःकडे खेचली. नायट्रोजननी एक पेअर स्वतःकडे खेचली म्हणून नायट्रोजनवरती चार्ज काय आला, मायनस, आणि इथल्या कार्बनवरती चार्ज काय आला, प्लस. आता याच्यामुळे कॉन्जुगेटेड सिस्टीम मध्ये काय होतंय बघ, ही कॉन्जुगेटेड सिस्टीम आहे. ह्या कॉन्जुगेटेड सिस्टीम मध्ये काय झालं बघ, आता डबल बॉन्ड, सिंगल बॉन्ड, इलेक्ट्रॉन डिफिशियंट, पाय टू पाय कन्व्हर्जन. आता हा जो इलेक्ट्रॉन डिफिशियंट आहे त्याची इलेक्ट्रॉन डिफिशियन्सी घालवायला हा पाय बॉन्ड इकडे शिफ्ट होणार ऍज अ न्यू पाय बॉन्ड, आणि याच्यावरती येणार पॉझिटिव्ह चार्ज, याचा निघून जाणार. तर हे आम्हाला माहित आहे. मग याचं काढूया तर आपण रेझोनेटिंग स्ट्रक्चर पुढे. आणि त्याच्यासाठी शिफ्टिंग दाखवूयात की हा जो पाय बॉन्ड आहे तो इकडे शिफ्ट झाला ऍज अ न्यू पाय बॉन्ड.
मग काय झालं बघ, फर्स्ट कार्बन CH2, लक्ष दे सगळीकडे, फर्स्ट कार्बन CH2 ॲज इट इज, डबल बॉन्ड CH ॲज इट इज, सिंगल बॉन्ड CH ॲज इट इज, इथपर्यंत सगळं सेम. आता पुढे काय होतंय बघ, आता पुढे सिंगल बॉन्ड झाला, डबल नाही आता सिंगल, CH, आता डबल बॉन्ड बनला C, परत पुढे डबल बॉन्ड आणि त्याला कोण अटॅच आहे, नायट्रोजन, त्याला कोण अटॅच आहे, नायट्रोजन. आणि म्हणून नायट्रोजन वरती चार्ज काय मायनस आणि इथल्या कार्बन वरती चार्ज काय आला आता प्लस. एची पेर इकडे गेली तर हा पाय बॉन्ड गेला बाळा आणि याच्यावरती आला प्लस चार्ज, 1 2 3 1 2 3, त्याच्यावरती आला प्लस चार्ज. मग कॉन्जुगेटेड सिस्टीम तर अजून पण आहे बघ इथे, मल्टिपल बॉन्ड, सिंगल बॉन्ड, इलेक्ट्रॉन डिफिशियंट. मग परत काय होणार, पाय टू पाय कन्व्हर्जन. हा पाय बॉन्ड मी इकडे आणणार ॲज अ न्यू पाय बॉन्ड आणि याचं पुढचं रेझोनेटिंग स्ट्रक्चर ड्रॉ करणार आपण. CH2, सिंगल बॉन्ड CH, डबल बॉन्ड CH, याचा पॉझिटिव्ह चार्ज गेला, CH, डबल बॉन्ड, आता पुढे कार्बन आणि डबली बॉन्डेड नायट्रोजन आणि नायट्रोजनच्या ह्या पेयर्स, मायनस चार्ज आणि प्लस चार्ज आला आता इकडे. आता जरा स्क्रीनवरती बघ, तुझ्याकडे जे स्क्रीन दिसतंय त्याच्यावरती बघ, ही आपल्याकडे कॉन्जुगेटेड सिस्टीम होती. ह्या कॉन्जुगेटेड सिस्टीमला ज्यावेळेस हा CN ग्रुप अटॅच झाला, ह्या CN ग्रुपनी काय केलं, कॉन्जुगेटेड सिस्टीम मधून इलेक्ट्रॉन डेन्सिटी बाहेर खेचली, आतमध्ये इलेक्ट्रॉन नाहीत दिले, कॉन्जुगेटेड सिस्टीम मधून इलेक्ट्रॉन डेन्सिटी बाहेर खेचली. ही कॉन्जुगेटेड सिस्टीम आहे आणि कॉन्जुगेटेड सिस्टीम मधून इलेक्ट्रॉन बाहेर खेचल्यामुळे कॉन्जुगेटेड सिस्टीम मध्ये काय डेव्हलप झालाय, प्लस चार्ज. म्हणजे कॉन्जुगेटेड सिस्टीम काय बनली, इलेक्ट्रॉन डिफिशियंट. का तर कॉन्जुगेटेड सिस्टीम मधून इलेक्ट्रॉन काय केले, विड्रॉ. ही कॉन्जुगेटेड सिस्टीम आहे, त्याच्यापासून इलेक्ट्रॉन काढले की काय म्हणायचं, मायनस आर इफेक्ट. कॉन्जुगेटेड सिस्टीमला इलेक्ट्रॉन दिले की काय म्हणायचं, प्लस आर इफेक्ट. आपल्याकडे काय की जी कॉन्जुगेटेड सिस्टीम आहे त्याच्यामधून कोणी पण इलेक्ट्रॉन विड्रॉ केली की निगेटिव्ह रेझोनन्स इफेक्ट आणि त्याला इलेक्ट्रॉन दिले तर त्याला काय म्हणायचं, पॉझिटिव्ह रेझोनन्स इफेक्ट. मग आता कुठला ग्रुप पॉझिटिव्ह रेझोनन्स इफेक्ट दाखवतो आणि कुठला ग्रुप निगेटिव्ह रेझोनन्स इफेक्ट दाखवतो, आता ते महत्वाचं आहे. आता हे बघ, हे पहिलं आपल्याकडे याच्यामध्ये कॉन्जुगेटेड सिस्टीम मध्ये इलेक्ट्रॉन डेन्सिटी दिली तर कॉन्जुगेटेड सिस्टीम काय बनली, इलेक्ट्रॉन रिच. इथे कॉन्जुगेटेड सिस्टीम मधून इलेक्ट्रॉन बाहेर काढले तर कॉन्जुगेटेड सिस्टीम काय बनली, इलेक्ट्रॉन डिफिशियंट. आणि हा जो सगळा खेळ आहे बघ इथला, हे जे आहे ते आपण एका स्टेप मध्ये पण दाखवतो. इथलं जे आहे बघ, हा प्रकार जो आहे आत्ताचा, कॉपी इथे दाखवतो, बेस्ट. आता हे बघ, ही स्टेप जनरली मध्ये काढत नाहीत, ही जी स्टेप आहेत ना ही काढत नाहीत. आपल्याला काय कळतं की हा पायबॉन्ड इकडे खेचला, थोडंसं मोठं करतो मी मुद्दा यासाठी. हा पायबॉन्ड इकडे खेचला, हा पायबॉन्ड इकडे खेचला की याच्यावरती येणार पॉझिटिव्ह चार्ज, डबल बॉन्ड, सिंगल बॉन्ड, इलेक्ट्रॉन डिफिशियंट, की हा पायबॉन्ड इकडे येणार. आपण डायरेक्ट ते स्ट्रक्चर काढतो की ह्यानी हा बॉन्ड इकडे खेचला की हा बॉन्ड इकडे येणार ॲज अ पाय बॉन्ड. हा बॉन्ड इथे मूव्ह होणार ॲज अ पाय बॉन्ड. मग आम्हाला पुढचं रेझोनेटिंग स्ट्रक्चर काय मिळणार आहे, रेझोनेटिंग स्ट्रक्चर काय मिळतंय बघ, CH2, डबल बॉन्ड CH, सिंगल बॉन्ड CH, आता सिंगल बॉन्ड CH, आता डबल बॉन्ड, मग कोण, कार्बन, डबली बॉन्डेड नायट्रोजन. आणि नायट्रोजनकडे आता 6 इलेक्ट्रॉन झाले बघ स्वतःकडे, त्यामुळे त्याच्यावरती चार्ज काय आला, मायनस. आणि इथल्या कार्बनवरती चार्ज काय आला, प्लस. म्हणजे याच्यावरती प्लस चार्ज दाखवायच्या ऐवजी आपण डायरेक्ट इकडे दाखवतो की हा जो CN ग्रुप आहे त्यांनी कॉन्जुगेटेड सिस्टीम मधून इलेक्ट्रॉन डेन्सिटी काय केली, विड्रॉ. तर हे स्ट्रक्चर मिळालं बघ.
म्हणजे फक्त हे स्ट्रक्चर आपण ड्रॉ केलं नाही. आपण कॉन्जुगेटेड सिस्टीम मधली मुवमेंट दाखवली की CN ही पेअर इकडे खेचली की हा बॉन्ड इकडे येतो. तर हे जे स्ट्रक्चर आहे आणि हे स्ट्रक्चर सेमच आहे इकडे, मग आपल्याला हे स्ट्रक्चर मिळणार पुढे. हा बॉन्ड इकडे येणार. तसेही दाखवू शकतोस तू. पुढे म्हणायचं की हा बॉन्ड आहे इकडे आला नेक्स्ट स्ट्रक्चर मध्ये. तर असंही दाखवू शकतोस. चला आता विषय काय बाळा, की काही ग्रुप्स कॉन्जुगेटेड सिस्टीम मध्ये इलेक्ट्रॉन डोनेट करतात, काही ग्रुप्स कॉन्जुगेटेड सिस्टीमला इलेक्ट्रॉन देतात, म्हणजे डोनेट करतात. दोज आर प्लस आर इफेक्ट, प्लस एम इफेक्ट, पॉझिटिव्ह रेझोनन्स, इलेक्ट्रॉन डोनेटिंग रेझोनन्स. काही ग्रुप कॉन्जुगेटेड सिस्टीम मधून इलेक्ट्रॉन खेचतात, इलेक्ट्रॉन विड्रॉ करतात. इट इज निगेटिव्ह रेझोनन्स इफेक्ट, मायनस आर इफेक्ट और मायनस एम इफेक्ट, निगेटिव्ह मेसोमेरिक इफेक्ट. मग ओळखायचं कसं की कुठला ग्रुप इलेक्ट्रॉन डोनेटिंग, कुठला ग्रुप इलेक्ट्रॉन विड्रॉविंग? ओळखायचं कसं? तर एकदम सिंपल फंडा आहे. ओळखायचं कसं याच्यासाठी एक आपल्याकडे एकदम सिंपल फंडा आहे बघ, की सपोज आपल्याकडे कॉन्जुगेटेड सिस्टीम आहे, आत्ता जशी मी दाखवली तशी, की सपोज आपल्याकडे एक कॉन्जुगेटेड सिस्टीम आहे. इथे एक मी कॉन्जुगेटेड सिस्टीम ड्रॉ करतो. CH डबल बॉन्ड, CH सिंगल बॉन्ड, CH डबल बॉन्ड, CH. ही कॉन्जुगेटेड सिस्टीम आहे. एवढं तर आपल्याला कळतं की ही जी आहे हे आमच्याकडे काय एक कॉन्जुगेटेड सिस्टीम, हे आपल्याकडे एक कॉन्जुगेटेड सिस्टीम आहे. आपल्याकडे कॉन्जुगेटेड सिस्टीम आहे बघ, एवढी आता जी दिसते ती. मुद्दामून मी काढलं तसं, ते कॉन्जुगेटेड सिस्टीम. असलं काही करायची गरज नाही. आपल्याला कळतंय की ही कॉन्जुगेटेड सिस्टीम आहे, किंवा स्क्वेअर ब्रॅकेटमध्येच ठेवतो कंप्लीट तोडण्यापेक्षा. ही कॉन्जुगेटेड सिस्टीम आहे. आता काय होतंय बघ, की सपोज ह्या कॉन्जुगेटेड सिस्टीम मध्ये एखादा ऍटम किंवा ग्रुप असा अटॅच आहे की ज्याच्याकडे डायरेक्ट लोन पेअर आहे. आपण म्हणूयात की ह्याला एक ऍटम अटॅच आहे A, आणि या A कडेच काय ऍटलिस्ट वन लोन पेअर. तो कॉन्जुगेटेड सिस्टीम काय बनते बघ, इलेक्ट्रॉन रिच, सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड. मग ही लोन पेअर आहे, आतमध्ये इलेक्ट्रॉन देणार ऍज अ पाय बॉन्ड, हा पाय बॉन्ड इकडे शिफ्ट होणार ऍज अ लोन पेअर. म्हणजे हा ग्रुप कसला ग्रुप म्हणणार आपण, इलेक्ट्रॉन देणारा, प्लस आर इफेक्ट. when the atom directly attached to conjugated system, when atom directly attached to conjugated system has at least one lone pair, when atom directly attached to conjugated system have at least one lone pair, then that group acts as a plus R or plus M group. Finish. इतकं सिंपल आहे. ही जी आपल्याकडे ब्ल्यू कलर मध्ये लिहिली आपण, ही कोण आहे, कॉन्जुगेटेड सिस्टीम आहे. इट इज कॉन्जुगेटेड सिस्टीम. ब्ल्यू कलर मध्ये जे आमच्याकडे आहे इट इज अ कॉन्जुगेटेड सिस्टीम. आणि काय करतो, ह्याला एक ऍटम अटॅच आहे डायरेक्टली. आपण म्हणूयात ऍटम A, आणि A कडे काय लोन पेअर, A कडे काय लोन पेअर. आणि मग ही जी लोन पेअर आहे आतमध्ये चालली बघ, कॉन्जुगेटेड सिस्टीम मध्ये आतमध्ये चालली की हा जो ग्रुप आहे ह्याला आपण काय म्हणणार आहे, इट इज कॉल्ड ॲज अ प्लस आर और प्लस एम ग्रुप. प्लस आर और प्लस एम ग्रुप. मग याच्यावरून आपल्याला काय कळलं, ह्याच्यावरून आम्हाला सगळ्यात महत्वाची गोष्ट कळली बघ बाळा.
when atom or किंवा ॲटमच म्हणूयात, when atom directly attached to conjugated system, when atom directly attached, असू दे नाही ते एवढंच, when atom directly attached to conjugated system, when atom directly attached to conjugated system has at least one lone pair. काय म्हणलं आपण इकडे बघ की when atom directly attached to, when atom directly attached to conjugated system has at least one lone pair, then that atom or group act as plus R or plus M group. Then that group acts as plus R or plus M group. इथे आपल्याला दिसतंय बघ, इकडे आता स्क्रीनवरती दिसतंच की कॉन्जुगेटेड सिस्टीम आहे अँड वेन ॲटम डायरेक्टली अटॅच टू कॉन्जुगेटेड सिस्टीम हॅज ॲटलिस्ट वन लोन पेअर. तर सिस्टीम आपल्याकडे काय बनते, इलेक्ट्रॉन रिच सिंगल बॉन्ड मल्टिपल बॉन्ड. तर हा इलेक्ट्रॉन रिच कन्वर्ट होणार ॲज अ पाय बॉन्ड मध्ये, पाय बॉन्ड कन्वर्ट होणार ॲज अ लोन पेअर मध्ये, म्हणजे याच्यावरती येणार निगेटिव्ह चार्ज. तर कॉन्जुगेटेड सिस्टीम मध्ये इलेक्ट्रॉन दिले तर आपण काय म्हणणार आहे, प्लस एअर और प्लस एम ग्रुप दिसतच आहे. आणि इथे काय चालू आहे तर आपल्याला कळतच आहे की इथे इलेक्ट्रॉन डोनेशन चालू आहे. आता पुढे इलेक्ट्रॉन विड्रॉविंग ग्रुप कुणाला म्हणायचं, आता इकडे बघ, इकडे आपण एखादा ग्रुप घेऊयात. इकडे एक ग्रुप आहे असा XY ग्रुप, इकडे एक ग्रुप आहे XY ग्रुप, आणि इकडे काय फंडा आहे बघ, ह्या XY ग्रुपमध्ये एक कंडिशन आहे बघ, ह्या XY ग्रुपमध्ये एक कंडिशन आहे, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऑफ Y इज मोर दॅन X. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऑफ Y इज मोर दॅन X. लक्षात येतंय का बघ तुझ्या काय, ही कॉन्जुगेटेड सिस्टीम आहे आणि कॉन्जुगेटेड सिस्टीमला पुढे एक ग्रुप अटॅच आहे. आता ॲटम नाही, ग्रुप, पुढे एक ग्रुप अटॅच आहे आणि या ग्रुपमध्ये काय सिच्युएशन आहे, दिस X इज मल्टिपली बॉन्डेड टू Y अँड Y इज मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह दॅन X. आता कॉन्जुगेटेड सिस्टीमच आहे बघ, डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड, ओके नो प्रॉब्लेम. आता हा जो पाय बॉन्ड आहे तो डेफिनेटली इकडेच मूव्ह होणार आहे का, तो Y इज मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह दॅन X. मग याच्यामध्ये काय होणार आहे आता की Y इकडे मूव्ह करणार इलेक्ट्रॉन पेअर पाय बॉन्ड मधली, ती इलेक्ट्रॉन पेअर जर इकडे मूव्ह झाली तर याच्याकडे आली पेअर मायनस चार्ज, याच्यावरती काय आला प्लस चार्ज, मग ही पेअर इकडे बाहेर मूव्ह होणार. मग ही पेअर काय होणार, इकडे बाहेर मूव्ह होणार, म्हणजे इलेक्ट्रॉन विड्रॉविंग नेचर. आता काय होणार आहे, इलेक्ट्रॉन विड्रॉविंग नेचर. येतंय लक्षात. आपल्याकडे कॉन्जुगेटेड सिस्टीम आहे आणि या कॉन्जुगेटेड सिस्टीम मध्ये काय झालं बघ, त्या पहिल्या सिच्युएशन मध्ये काय बघ, ह्यांनी ही लोन पेअर आतमध्ये दिली की हा पाय बॉन्ड इकडे मूव्ह होणार, प्लस आर इफेक्ट. आणि राईट साईडला काय होतंय बघ, इकडे राईट साईडला आता हा पाय बॉन्ड इकडे खेचला जाणार कॉन्जुगेटेड सिस्टीम मधून. ह्यांनी ही पेअर इकडे खेचली की याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज येणार, मल्टिपल बॉन्ड सिंगल बॉन्ड इलेक्ट्रॉन डिफिशियंट, की हा बॉन्ड इकडे येणार, म्हणजे हा ग्रुप कसला ग्रुप आहे,
-R ग्रुप और -M ग्रुप इलेक्ट्रॉन विड्रॉ करणारा, की जे आपल्याकडे कॉन्जुगेटेड सिस्टीम आहे त्याच्यामधून इलेक्ट्रॉन विड्रॉ केली आणि ह्या ग्रुपनी काय केली, कॉन्जुगेटेड सिस्टीम मध्ये इलेक्ट्रॉन डेन्सिटी दिली, हा +R ग्रुप. आणि हा कसला ग्रुप आहे आता, -R ग्रुप. हा जो ग्रुप आहे बाळा, इट इज -R और -M ग्रुप. मग कुठला ग्रुप -R किंवा -M असेल, -R किंवा -M ग्रुप ओळखायचा कसा, आता त्याची कंडिशन लिहूयात आपण. सेकंड, इकडे की when atom directly attached to conjugated system is multiply bonded to more electronegative atom, then that group acts like -R और -M ग्रुप. काय कंडिशन आहे बघ, स्क्रीनवरती बघ काय लिहिलंय आपण, की वेन ॲटम डायरेक्टली अटॅच टू कॉन्जुगेटेड सिस्टीम, म्हणजे हा X, वेन ॲटम डायरेक्टली अटॅच टू कॉन्जुगेटेड सिस्टीम इज मल्टिपली बॉन्डेड, when atom directly attached to conjugated system is multiply bonded to more electronegative element, Y is more electronegative than X, then this group acts as a -R or -M group, electron withdrawing group. मग काय होणार, X कडून हा खेचणार आणि X मग कॉन्जुगेटेड सिस्टीम मधून खेचणार. ही कॉन्जुगेटेड सिस्टीम मुद्दामून मी इथे ब्रेक केली की इकडे वेगळा आणि इकडे वेगळा इफेक्ट दाखवायला, नाही तर एखाद्या वाटेल हे सगळं चुकलंच आहे की, तसं नाहीये काही. इकडे आपण एक इफेक्ट दाखवतोय आणि इकडे दुसरा इफेक्ट दाखवतोय. तर बाळा असं ओळखायचं की +R ग्रुप कुठला आणि -R ग्रुप कुठला. एकदम सिंपल आहे, काय लक्षात ठेवायचं, वेन ॲटम डायरेक्टली अटॅच टू कॉन्जुगेटेड सिस्टीम हॅज ॲटलिस्ट वन लोन पेअर. कॉन्जुगेटेड सिस्टीमला असा ॲटम अटॅच आहे की ज्याच्याकडे लोन पेअर आहे, देन नो डाऊट इट विल ऍक्ट ॲज अ +R और +M इफेक्ट. आणि जी कॉन्जुगेटेड सिस्टीमला एखादा ॲटम असा अटॅच आहे which is multiply bonded to more electronegative atom, then it is an electron withdrawing group, -R or -M group. मग इकडे लिहिलंय बघ आता +R इफेक्ट मध्ये, की +R इफेक्ट ओळखायचा कसा, तर इथे लिहिलंय बघ की इफ द सबस्टिट्यूएंट ग्रुप हॅज अ लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स टू donate when the substituent group has a lone pair of electrons to donate to attached pi bond or conjugated system of pi bonds, then the effect is called as +R effect. आणि +R effect ओळखायचा कसं ते इथं लिहिलंय मी, आता इथून ह्याला वरती घेऊन जातो. हे महत्वाचं आहे बाळा आपल्यासाठी सगळ्यात, हे स्टेटमेंट महत्वाचं आहे. हे स्टेटमेंट प्रचंड महत्वाचं आहे. कि when atom directly attached to conjugated system has at least one lone pair, then that atom or group act as a +R or +M group. तुम्ही म्हणाल मग आता हे काय लिस्ट केलंय, तर बाळा इथं हे जे लिस्टिंग आहे इट इज अकॉर्डिंग टू देअर +R इफेक्ट, की कुणाची इलेक्ट्रॉन द्यायची टेंडन्सी कॉन्जुगेटेड सिस्टीम मध्ये किती आहे, हा त्याचा ट्रेंड आहे आणि हा लक्षात ठेवायचा. हा प्रॅक्टिसनी लक्षात राहतो, तरी पण तू लक्षात ठेवायचा प्रयत्न करायचा. आता तुम्ही म्हणाल हे सगळे कोण आहेत, हे कॉन्जुगेटेड सिस्टीमला अटॅच ग्रुप्स आहेत बाळा, की आपल्याकडे एखादी कॉन्जुगेटेड सिस्टीम आहे आणि त्याला जर हे अटॅच असतील, देन दीज ऍक्ट्स ॲज अ +R ग्रुप्स. आणि मग इलेक्ट्रॉन द्यायची टेंडन्सी की O- आहे, त्याची इलेक्ट्रॉन द्यायची टेंडन्सी सगळ्यात जास्त आहे. त्याच्यानंतर कोण आहे, NH2, मग कोण आहे NHR, मग कोण आहे NR2.
आणि ह्या सगळ्यांकडे लोन पेअर आहे बघ. हे कॉन्ज्युगेटेड सिस्टीमला अटॅच आहेत आणि हे जर कॉन्ज्युगेटेड सिस्टीमला अटॅच असतील तर बाळा इकडे ऑक्सिजनकडे असतात 3 पेअर्स O मायनस आयन. NH2 मध्ये नायट्रोजनकडे असते 1 पेअर NH2. इथे पण नायट्रोजननी 3च बॉन्ड बनवलेत 1 पेअर. इथे पण नायट्रोजननी 3 बॉन्ड बनवलेत 1 पेअर. OH मध्ये ऑक्सिजनकडे 2 पेअर. OR मध्ये इथर ग्रुप ऑक्सिजनकडे 2 पेअर. याच्यामध्ये नायट्रोजनकडे 1 पेअर NHCOR. इकडे फिनिल ग्रुप आहे, हे फ्लोरीन आहे. क्लोरीन, ब्रोमीन आणि हा फायनली आयोडीन. तर यांच्या सगळ्यांकडे लोन पेअर आहे बघ. तुम्ही म्हणाल फिनिलकडे कुठे लोन पेअर आहे? फिनिलमध्ये काय पाय बॉन्ड्स आहेत, म्हणजे कॉन्ज्युगेटेड सिस्टीम आहे. सपोज आपल्याकडे हे बघ तुला दाखवतो, ही आपली कॉन्ज्युगेटेड सिस्टीम CH2 डबल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड CH डबल बॉन्ड CH, ही कॉन्ज्युगेटेड सिस्टीम आणि यांना फिनिल ग्रुप अटॅच. तर फिनिल ग्रुपनी जर ही पेअर इकडे टाकली तर हा पाय बॉन्ड इकडे जंप मारणार, म्हणजे ह्याला आपण कसला इफेक्ट म्हणणार? +R. फिनिल ग्रुप बाळा दोन्ही इफेक्ट शो करतो, +R किंवा -R दोन्ही शो करू शकतो. हा दोन्ही शो करू शकतो. कसे ते आपण बघूयात पुढे. आता तुम्ही म्हणाल की हे सगळे इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप्स आहेत का? येस, हे सगळे इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप्स आहेत बघ. की सपोज आपल्याकडे जर कॉन्ज्युगेटेड सिस्टीम असेल, मग अशी दाखवलेली आपण इथे काढतो मी ती कॉन्ज्युगेटेड सिस्टीम, की आपण कॉन्ज्युगेटेड सिस्टीम कुठली काढली होती? ही CH2 डबल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड CH डबल बॉन्ड CH डॅश, ही कॉन्ज्युगेटेड सिस्टीम आहे. किंवा एवढीच काढतो मी की ही आपल्याकडे कॉन्ज्युगेटेड सिस्टीम आहे. जरा कॉपी करून घेतो मी की माझ्याकडे कॉन्ज्युगेटेड सिस्टीम आहे बघ. ही काय माझ्याकडे कॉन्ज्युगेटेड सिस्टीम, किंवा ह्याला एक बॉन्ड काढतोच पुढे CH आणि मग कॉपी करतो की एक कॉन्ज्युगेटेड सिस्टीम आहे. ओके, काही टेन्शन नाही, ही कॉन्ज्युगेटेड सिस्टीम आहे. सपोज आता ह्याला O मायनस अटॅच आहे, ऑक्सिजन, आणि या ऑक्सिजनवरती चार्ज काय आलाय? मायनस. तर ऑब्विसली आता काय होणार आहे? दिस लोन पेअर विल बी कन्व्हर्टेड ॲज अ पाय बॉन्ड इज कन्व्हर्टेड ॲज अ लोन पेअर. तर कॉन्ज्युगेटेड सिस्टीम मध्ये इलेक्ट्रॉन डेन्सिटी डोनेट झाली +R ग्रुप. मी तुला जस्ट दाखवतोय की हे सगळे ग्रुप +R ग्रुप काय आहेत. आता इथे बघ, परत एकदा तीच कॉन्ज्युगेटेड सिस्टीम घेतली आणि ह्याला कोण अटॅच आहे? NH2. ह्याला कोण अटॅच आहे? NH2. मी असं दाखवतो, ह्याला अटॅच आहे NH2. तर नायट्रोजनकडे अजून पण काय? एक लोन पेअर. नायट्रोजनकडे जर लोन पेअर आहे तर कॉन्ज्युगेटेड सिस्टीम मध्ये ती लोन पेअर येणार ॲज अ पाय बॉन्ड, आणि पाय बॉन्ड इकडे शिफ्ट होणार ॲज अ लोन पेअर. म्हणजे कॉन्ज्युगेटेड सिस्टीम मध्ये इलेक्ट्रॉन डेन्सिटी डोनेट झाली +R ग्रुप. इथे दाखवलंय बघ. मग तसंच आपल्याकडे हे NH2 NHR NR2 OH पण एक +R ग्रुप आहे. हे बघ, सपोज आपल्याकडे OH ऑक्सिजन, आणि ऑक्सिजनला कोण अटॅच आहे? H, म्हणजे OH ग्रुप. तर ऑक्सिजन मध्ये आता हा जो आपल्याकडे ऑक्सिजन आहे OH मध्ये, त्याच्याकडे काय आहेत? लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स. मग ऑक्सिजन ही पेअर इकडे टाकणार, मग हा पेअर इकडे शिफ्ट होणार +R इफेक्ट. किंवा तुझ्याकडे जर इथर असेल OR, इथर, ही कॉन्ज्युगेटेड सिस्टीम, आणि या कॉन्ज्युगेटेड सिस्टीमला कोण अटॅच आहे? OR, O आणि R म्हणजे आपण माहित की इकडे CH3 अटॅच आहे. R च्या जागेवरती अल्किल ग्रुप कुठला पण OCH3, इतर ग्रुप. तर इकडे आपल्याकडे काय? लोन पेअर. परत एकदा तेच बाळा, लोन पेअर येणार इकडे, हा बॉन्ड शिफ्ट होणार इकडे, +R इफेक्ट. ते +R इफेक्टचे एक्झाम्पल्स आहेत. +R इफेक्ट. अजून तुम्ही म्हणाल मला की सर याचं दाखवा, NHCOR काय प्रकार किंवा OCOR प्रकार काय? तर बाळा हे अशा टाईपमध्ये, हे आपल्याकडे कॉन्ज्युगेटेड सिस्टीम. ओके, काही टेन्शन नाही, ही आमची कॉन्ज्युगेटेड सिस्टीम. आणि ह्याला कोण अटॅच आहे पुढे? ह्याला अटॅच आहे NHC
डबली बॉन्डेड ऑक्सिजन आर. अमाइड ग्रुप आहे हा, अमाइड. आणि अमाइड ग्रुपचा नायट्रोजन अटॅच आहे. हा अमाइड ग्रुप आहे आपल्याला माहिती आहे. आणि अमाइड ग्रुपचा नायट्रोजन कॉन्ज्युगेटेड सिस्टीमला अटॅच आहे. आता नायट्रोजनकडे इकडे काय, लोन पेअर. इकडे जर लोन पेअर आहे तर ही लोन पेअर याच्यामध्ये टाकणार, हा बॉन्ड इकडे शिफ्ट होणार, प्लस आर इफेक्ट. ह्याला आपण काय म्हणणार, प्लस आर इफेक्ट. एक्झॅक्टली सिमिलर अजून काय दाखवलंय आपल्याला, ईस्टरचा जर ऑक्सिजन अटॅच असेल तर ईस्टरचा ऑक्सिजन. आता हे बघ, ही सिस्टीम आणि ह्याला कोण अटॅच आहे, ऑक्सिजन. जो कोणाला अटॅच आहे, कार्बन, डबली बॉन्डेड ऑक्सिजन. आणि परत कोण एक, आर ग्रुप. म्हणजे हे झालं ना. आता हे अटॅच केलंय बाळा इथे. हा ईस्टर ग्रुप आहे आणि ईस्टरचा हा ऑक्सिजन जो आहे तो अटॅच आहे कॉन्ज्युगेटेड सिस्टीमला. तर ऑक्सिजनकडे लोन पेअर्स. हा जो ऑक्सिजन आहे आमच्याकडे त्याकडे लोन पेअर आहेत. मग ऑक्सिजन कॉन्ज्युगेटेड सिस्टीम मध्ये इलेक्ट्रॉन डेन्सिटी काय करतोय, डोनेट. लोन पेअर टू पायबॉन्ड, पायबॉन्ड टू लोन पेअर. समजून घे नीट. तेच जर असेल हॅलोजन तर हॅलोजन मध्ये पण तोच फंडा आहे बघ. ही कॉन्ज्युगेटेड सिस्टीम आणि कॉन्ज्युगेटेड सिस्टीमला कोण अटॅच आहे, क्लोरीन, ब्रोमीन, फ्लोरीन, आयोडीन, कुणी पण. हॅलोजन एक्सिस फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन. हा जो आमच्याकडे एक्स आहे, दिस एक्स मे बी फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन और आयोडीन, कुणी असू देत. हॅलोजन. तर कॉन्ज्युगेटेड सिस्टीम काय, इलेक्ट्रॉन रिच सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड. तर कॉन्ज्युगेटेड सिस्टीम मध्ये आता इलेक्ट्रॉन डेन्सिटी काय होणार आहे, डोनेट. तू पुढचे रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स ड्रॉ करायचे ह्यांची, की ह्यांनी ही पेअर इकडे टाकली, ही पेअर इकडे उचलली की पुढे स्ट्रक्चर काढायचं. मग इथं ही पेअर आली की ही परत पेअर इकडे येणार ऍज अ पाय बॉन्ड, हा पाय बॉन्ड इकडे मूव्ह होणार. तर 3 स्ट्रक्चर काढायचे. हे एक स्ट्रक्चर आणि पुढे याची 2 रेझोनेटिंग स्ट्रक्चर. ती जर तू काढली, ऑर्गॅनिक तुला कळलं सगळं अशा टाईपमध्ये. आणि सपोज फिनिल रिंग अटॅच आहे तरी पण टेन्शन नाही रे, फिनिल रिंग अटॅच करतो चलतो यासाठी मी इकडे. एवढं सगळं कोण दाखवत बसत नाही, एवढा वेळ नसतो. आपल्याकडे काय, आपल्याकडे 60-50% पडले तरी सायन्सला ऍडमिशन देतात. मग त्याला हे सगळं जुळत नाही ना, मग त्याला हे सगळं सुट्ट सुट्ट करून दाखवावं लागतं. हे असं दाखवतोय तसं. तू युट्यूबला वगैरे बघ, रेझोनन्स वगैरे, हे बेसिक आहे. आणि बेसिकचेच आपले 20-20 लेक्चर होतात, 30-30 लेक्चर होतात बेसिकचे. ऍडव्हान्स तर बघतच नाही आपण, का तेवढी बुद्धीच नाही आपल्याकडे. आता इथे बघ, इथे कॉन्ज्युगेटेड सिस्टीम अटॅच करतोय मी ह्याला. ही आता ही फिनिल रिंग आहे, जसं आपण इथं म्हणलंय तसं की फिनिल रिंग. आता ही कॉन्ज्युगेटेड सिस्टीम आहे. मग याच्यामध्ये काय होऊ शकतं बघ, पाय टू पाय कन्व्हर्जन. की हा पाय बॉन्ड जर ह्या दोघांच्या मध्ये आला ऍज अ पाय बॉन्ड, तर हा पाय बॉन्ड इकडे शिफ्ट होणार ऍज अ लोन पेअर. कॉन्ज्युगेटेड सिस्टीम आहे ना, डबल बॉन्ड, सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड, पाय टू पाय कन्व्हर्जन. तर बाळा हे सगळा जो इफेक्ट आहे हा कसला इफेक्ट आहे, प्लस आर इफेक्ट. हा सगळा इफेक्ट कसला इफेक्ट आहे, प्लस आर इफेक्ट. आता मायनस आर आणि अजून काही रेझोनेटिंग स्ट्रक्चर आपण ड्रॉ करणार आहेत, ती नेक्स्ट लेक्चरमध्ये. प्रचंड महत्वाची लेक्चर्स आहेत ती रेझोनन्स इफेक्ट. आणि याच्यावरती डिपेंडंट असतं बाळा स्टॅबिलिटी ऑफ कार्बोकेटाईन, स्टॅबिलिटी ऑफ कार्बॅनायन, ऍसिडिटी ऑफ ऍसिड्स, बेसिसिटी ऑफ बेसिस. जे इंडक्टिव्ह इफेक्ट मध्ये आपण बघितले होते ऍप्लिकेशन्स, ते सगळे रेझोनन्स मध्ये असतात. तर जसं आपण पुढे एमसीक्यू सोडवतोच तसे आपण ते इफेक्ट अजून डिटेलमध्ये बघत जाणार आहे. इथे काही जास्त डिटेलमध्ये आपण बघणार नाहीये. चल.